महाकुंभावरून मनसे भाजप आमने सामने। महाकुंभावरून राज ठाकरे वादा। हिंदू जननायकांवर हिंदू धर्मरक्षक भडकले। मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मनसेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात केलेल्या भाषणामुळे राज्यात वादाला सुरुवात झाली। आपल्या भाषणात राज ठाकरेंनी महाकुंभातील पाण्याच्या दर्जावरून पाणी प्यायला स्पष्ट नकार दिल्याचं आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। यावेळी राज ठाकरेंनी अगदी नक्कल करत महाकुंभातील पाणी आणि तिथे होणाऱ्या स्नानावर परखड व विनोदी शैलीत ताशेरे ओढल्यानं राज ठाकरेंच्या हिंदुत्वाचं आता परीक्षण व्हायला सुरुवात झाली। या सगळ्या वादाला नेमकी सुरुवात कशी झाली, राज ठाकरेंनी असं काय म्हटलंय ते पाहूया। आमच्या बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले, काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले। म्हटलं मी नाही पिणार। अहो मला सांगा, आता तो सोशल मीडिया आल्या पूर्वीच्या काळात ठीक होतं। मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया हसतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी। 144 वर्षांनी देशात महाकुंभ पार पडला। या महाकुंभ मेळ्यासाठी हजारो कोटींचा खर्च झाला। योगी सरकारनं या महाकुंभाचं व्यवस्थापन पार पाडलं। अगदी 50-60 कोटी लोकांनी महाकुंभात स्नान केलं। पण याच महाकुंभातील पाण्याच्या गुणवत्तेवर राज ठाकरेंनी सवाल उपस्थित केल्यानं वाद सुरू झालाय। राज ठाकरेंनी थेट हिंदुत्वाचा अपमान केल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली। कोट्यावधी हिंदूंच्या धार्मिक भावनेपेक्षा एखादा नेता काय म्हणतो याच्याकडे लक्ष द्यावं असं मला तरी वाटत नाहीये। पण त्या माध्यमातून मी इतकंच अधोरेखित करीन की निश्चित नद्या अशुद्ध असतील, पण ते मी पिणार नाही किंवा त्या अनुषंगाने टीकात्मक नकारात्मक बोलणं हे सुद्धा ज्यांनी हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन पुढे जातात असं सो कॉल्ड लोक म्हणतायत त्यांनी तर किमान टाळलं पाहिजे असं मला वाटतं। बाकी नद्यांच्या शुद्धीकरणाविषयी निश्चित 100% प्रयत्न झाले पाहिजेत। राज ठाकरे साहेबांनी सिंहस्थ कुंभमेळ्यावरती गंगेवरती जी काही टीका केली आहे ठाकरी भाषेमध्ये, प्रत्येक वेळेला त्यांना असं वाटतं की आपण ठाकरी भाषेत कशाचाही समाचार घेतला म्हणजे आपण फार मोठे तत्ववेत्ते झालो। राज ठाकरेंच्या या वक्तव्यावरून भाजप नेते नितेश राणेंनी सडकून टीका केली, तर संजय राऊतांनी राज ठाकरेंच्या या वक्तव्यावरून भाजपला टोला लगावलाय। महाकुंभच्या निमित्ताने अशा पद्धतीची खिल्ली उडवणं तो आमच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे। मी स्वतः माझ्या आईबरोबर महाकुंभला जाऊन आलेलो आहे, गंगा स्नान केलेले आहे। मला तर आजपर्यंत एक साधी खाज पण आली नाही माझ्याबरोबर गेल्या लोकांना कुठल्याही पद्धतीचा त्रास झालेला आहे। राज ठाकरे यांनी मधल्या काळामध्ये हिंदुत्वाचा पुकार केलेला आहे भारतीय जनता पक्षाबरोबर। अचानक ते हिंदुत्ववादी झालेले आहेत। आता राज ठाकरे यांच्या जागी अन्य कोणी नेता असता, समाजवादी पार्टीचा असता, काँग्रेसचा असता किंवा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा असता किंवा आमच्यापैकी कोणी असतं, तर या विधानावर भारतीय जनता पक्ष, मिंदेंची सेना यांनी थैथयाट केला असता। उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत जाऊन शिवसेनेचा पुरोगामी विचार मांडला। हीच संधी साधून राज ठाकरेंनी कट्टर हिंदुत्ववादाची मांडणी करत आपल्या पक्षाचा झेंडाच बदलला। भविष्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसे आणि भाजप युतीची शक्यता दिसत होती। मात्र लोकसभेत पाठिंबा देऊनही विधानसभेत सुपडा साफ झाल्यानं राज ठाकरेंनी महाकुंभाच्या आडून यूपीतील योगींच्या व्यवस्थापनावरच सवाल उपस्थित केले। त्यामुळे भाजपसोबत मनसेची दरी आणखीन रुंदावली आहे असं दिसतंय। येत्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे कोणाचा समाचार घेतात की बंधू प्रेमाची गुढी उभारतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।